एक सचिन नाव मोठं करून मैदानातून निवृत्त झालाय आणि दुसरा सचिन आता मैदानात नवी इनिंग खेळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सभागृहातले हे उद्गार. शिंदेच्या वक्तव्यातला निवृत्त होणारा सचिन आहे सचिन तेंडुलकर आणि नव्या इनिंग मध्ये येणारा सचिन आहे सचिन अहिर. खरं तर नावाव्यतिरिक्त या दोघांमध्ये आणि त्यांच्या करिअरमध्ये काहीही साम्य नाहीये. पण तरीही एकनाथ शिंदे यांनी आज भर सभागृहात हा फटका लगावलाच. कारण एकनाथ शिंदे आज लईच खुश होते. ठाकरेंचे अत्यंत जवळ आणि अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांना शिंदेंनी कालच आपल्या सोबत घेतलं आणि आज त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. अहिरांचा अर्ज भरायला देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवारही होते. म्हणजे शिंदेंचं हेही ऑपरेशन यशस्वी ठरले. ठाकरेंचे 6 खासदार घेऊन 8 दिवसही होत नाही तोच शिंदेंनी ठाकरेंचा एक आमदारही ओढला. पण 8 खासदारांच्या जाण्यानं जो सवाल उपस्थित झाला नाही तो सचिन अहिर यांच्या जाण्यानं मात्र उपस्थित झालाय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ती आता फक्त राजकीय लढाई आहे की पर्सनल लढाई. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडणं हे आदित्य ठाकरेंच्या राजकीय भविष्यासाठी थेट आव्हान आहे. सचिन अहिर म्हणजे मुंबईतले महत्त्वाचे नेते, गँगस्टर अरुण गवळींचे भाचे, कामगार संघटनांमध्ये सक्रिय असणारे. 99 साली पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा ते पवारांच्या राष्ट्रवादीत होते. 14 पर्यंत ते वरळीचे आमदार होते. 2014ला सेनेच्या सुनील शिंदेंनी त्यांना हरवलं. मग 2019ला अहिर शिवसेनेत आले. पण तोपर्यंत वरळी विधानसभेची गणितं बदलली होती. आदित्य ठाकरेंना वरळीची विधानसभा लढवायची होती. त्यामुळे तिथं असणारे पॉलिटिकल दिग्गज ठाकरेंनी आपल्या बाजूने घ्यायला सुरुवात केली होती. ही तयारी किमान 3-4 वर्ष सुरू होती. सचिन अहिर यांना पक्षात आणणं हा त्याच रणनीतीचा एक भाग होता. अहिर आणि ठाकरेंचे संबंध लगेचच घट्ट झाले. कारण ठाकरेंच्या इनर सर्कलमध्ये प्रवेश करायला जे जे लागतं ते अहिरांकडे होतं. उत्तम व्यक्तिमत्व, वरवर साधं वाटणारं पण उंची राहणीमान, इंग्रजीत सांगायचं तर रिच अँड एलिगंट पर्सनॅलिटी, संपूर्ण शहरी नेतृत्व, फिल्म इंडस्ट्रीत चांगली उठबस, संकल्प प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संघटनेची बैठक, मुंबईची विशेषतः मध्य मुंबईची पकड, कामगार संघटनांची खडानखडा माहिती आणि तगडं आर्थिक पाठबळ. मुंबईत ठाकरेंचा कोणताही कार्यक्रम असला तरी नियोजनाची धुरा अहिरच सांभाळायचे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांच्याही जवळचं हे नेतृत्व. सचिन अहिरांची वरळीतली ताकद एवढी जबरदस्त की त्यांच्या साथीनं आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित मानला जायचा. पण तीच साथ आता शिंदेंनी काढून घेतली. त्यामुळे 2029ची निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी सोपी नसेल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा पक्ष फोडला, ठाकरेंना सत्तेपासून कोसो दूर नेऊन ठेवलं, ठाकरेंचे खासदारही गळाला लावले. ठाकरेंनी सतत एकनाथ शिंदेंना खोके, गद्दार, मिंदे अशा नावानं संबोधलं. पण एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचं नाव घेतलं नाही. आदित्य ठाकरेंवरही टीका केली नाही. जणू काही ठाकरे कुटुंबाला वगळूनच शिंदेंचं शिवसेना राजकारण सुरू होतं. पण आज सचिन अहिरांना घेऊन शिंदेंनी हे सगळं खोडलंय. आता ठाकरेही शिंदेंच्या रडारवर आहेत हे शिंदेंनी ठसठशीत सांगितलंय. त्यामुळे यापुढची लढाई आता फक्त राजकीय नसेल, ती पर्सनल आहे. पण या पर्सनल लढाई मागची खरी जखम काय आहे ते फक्त शिंदेंना आणि ठाकरेंनाच माहीत असावं.